इकडे माग सगळे या इकडे झाले का सगळे. सर काय सांगा, समर्थनगरमध्ये जे अतिक्रमण आता सध्याला काम चालू आहे, नागरिकांच्या याच्या अगोदर त्यांनी निवेदन आयुक्त साहेबांना दिलं, पण जे काम चालू आहे तुमच्याकडून काय त्याच्यावर कारवाई होणार आहे का, काय करणार आहे? हे बघा, शनिवारीच आपल्याला तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे. आता त्यासाठीच आपण प्राथमिक तपासणीसाठी आलो होतो. आपण इथं स्थळ पाहणी केलेली आहे. त्यानुसार संबंधितांना आपण 24 तासात त्यांचं काय म्हणणं आहे आपण नोटीस दिलेली आहे. त्यांनी त्यांचे कागदपत्र सादर करावे. कागदपत्र सादर केल्यानंतर आपण बघू, त्याच्यावर निर्णय घेऊ. कागदपत्रांमध्ये काय काय ते काय काय पुरवतात, परमिशन आहे की नाही आहे की काय, ते सगळं बघू. रोड असेल तर नगररचना विभागाचा अभिप्राय घेऊ. त्याच्यानंतर कारवाई करणे नगररचना विभागाचा अभिप्राय घेऊ. किती मीटरचा रोड रस्ता आहे, काय मार्किंग देईल नगररचना विभाग, त्या मार्किंग नंतर पुढं कारवाई प्रस्तावित करू. कारण जे बाजूला डेव्हलपमेंट चालू आहे बिल्डराचं, त्यांनी रस्ता सोडलेला आहे, पण हे अडथळा आल्यामुळं लोकांच्या वस्तीला जाण्यासाठी ते अडथळा होत आहे. तर आपल्याकडून काय अपेक्षा असणार आहे? आपण तक्रारीची दखल घेतलेली आहे. त्यासाठीच आपण शनिवारी तक्रार आली, आपण लगेच आता आलेलो आहे स्थळ पाहणीसाठी. आता संबंधितांना नोटीस पण बजावण्यात आलेली, तुम्ही बघितली पण आहे नोटीस. तर बघू संबंधित जे काय आहेत ते काय कारवाई करतात, त्याच्या पुढे आपण कारवाई सुरू ठेवू. आपलं नाव? राहुल जाधव, सहाय्यक आयुक्त महानगरपालिका संभाजीनगर. सांगाल, आज काही नागरिक समर्थनगरचे आपल्या ऑफिस समोर आले होते, त्यांनी आंदोलन केलं. काय प्रकरण काय होतं नेमकं? आता प्रकरण, आम्ही जो रोड सोडलेला आहे तो शेजाऱ्यांनी तिकडे कंटिन्यू करावा, तरी सुद्धा पर्यायी रस्ता आम्ही अलीकडून दिलेला आहे त्यांनी, की बाबा त्यांनी जर नाहीच म्हणला तर अलीकडे एक रोड दिलाय 100 फूट अलीकडूनच आहे. त्यांना जर तिथूनच पाहिजे असेल तर दुसऱ्याचं घर लिगल घर तोडून इलिगलला कोण सपोर्ट करेल? आमचं काही इलिगल असेल तर ठीक होतं. आम्ही लिगली गरज नसताना त्या सोसायटीला रोड पाहिजे म्हणून तो दिलाय. पलीकडचा जर घर बांधा असाल तर ते म्हणजे ते घर बांधायला, मग आम्ही अलीकडून पुन्हा एक रोड काढून दिला त्याने 100 फूट अलीकडूनच. तिथून जर त्यांना जायची इच्छा नसेल तर त्याने त्यांचं इलिगल घर पाडून तिथून रस्ता करून घ्यावा त्याने पुढे. कारण सर तुमच्या ऑफिसमध्ये त्यांनी जे आंदोलन केलं सकाळी, त्याच्यानंतर आम्ही दिशा त्यांना दाखवली, तर ते 20 फुटाचा रस्ता जे आहे पण 10 फुटाचा, या वस्तीसाठी तुम्ही रस्ता सोडलेला आहे का? सगळे आम्ही सगळे रोड सोडले. बिल्डरनं रोड सुद्धा स्वतःच्या पैशातून तयार केले. आम्ही सगळ्या वस्त्यांना अप्रोच दिलेली आहे. आम्ही कोणताही रोड बंद केला नाही. आता ते पलीकडे जर त्यांना एखाद्याचा प्लॉट तिथे असेल तो बंद करत असेल तर त्याला आमचं काही म्हणणं नाही. आणि हे जे इलिगल केले ना ते आता केले, चोरून जागा घेतलेली त्या जागेवर ते इलिगल बांधायले. काही आंदोलक तुमचं जे काम चालू होतं ते थांबवण्याचा प्रयत्न करत होते मध्ये मध्ये. त्यांना लिगली काय अधिकार नाही. त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ, पोलीस केस करू. त्यांना काय अधिकार आहे? याच्यामध्ये तुम्ही वस्तीला किती रस्ते सोडलेले तुमच्या? जेवढे कॉर्पोरेशननं रस्ते मंजूर केले त्याप्रमाणे आम्ही सगळे रस्ते सोडले. अच्छा, किती अंदाजे किती रस्ते? 6-7 रस्ते आहेत. किती फुटाचे रस्ते सर? 20 फुटाचे आहेत. बरं, यामध्ये तुमच्या या कामामध्ये अडथळा काही आणला पुढाऱ्यांनी किंवा आंदोलकांनी, तर तुमची काय भूमिका असणार पुढं? पुढारी कसा आणू शकेल अडथळा? आंदोलकाला त्यांना अंडू ऍडव्हान्टेज घ्यायचा असेल तर ते काही करणार, पण लिगली ते करता येणार ना. आम्ही पोलीस केस करू. आज काम थांबलेलं आहे तुमचं, लेबर पळून गेले. आमचं काम नाही ते. आमच्या कामात लेबरला धमकी दिल्यामुळे ते पळून गेले. आम्ही जाऊन पोलीस केस करू. आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे. आमचं लिगल आहे सगळं. आमचं काही जर चूक असेल तर ठीक आहे, आम्हाला शिक्षा. आम्ही जर सगळं लिगली करत असतो तर आम्हाला काय हे. बरं, या सर्व प्रकरणामध्ये मध्यस्थी होणार आहे काही? आज तुम्ही ते लोकांना बोलवणार आहे का ऑफिसला? मीटिंग कॉल झालेला आहे का? नाही, त्यांना काय बोलायचं असेल त्यांना सांगितलं मी ऑफिसला आहे, 3:30 वाजल्यापासून इथं आहे, तुम्ही या. अच्छा, चर्चा करणार आहे तुम्ही? हो. चालेल. आपलं नाव सर? मी प्राध्यापक वसंत गोविंदराव जाधव, सोसायटीचं नाव? निवृत्त मोरेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था, सर्वे नंबर 48. बाबू सेठ, आपने जो स्वामीनगर के सामने जो लेआउट डाला था, आज उसमें वाद विवाद खड़े हुआ था रास्ते के ऊपर से, और बिल्डर का काम भी चालू है. क्या वजह है, वो रास्ते की प्रॉब्लम क्या है? वो 20 साल पहले मैंने खरीदी करे हुए प्लॉट आए. वो प्लॉट पुराने सब थे. वो प्लॉटों के अंदर किसी का कुछ नहीं है. सोसाइटी का अभी वर्कआउट काम चालू है कोटगिरे साहब का. उसमें मेरा कोई रोल नहीं है. मेरा माल के हक का प्लॉट था. तो ये लोग गुंडकशाही दंडकशाही करके वहां पे काम करके काम वाले को मार जोड़ करके ये काम बंद करा रहे. उसमें रोड सोसाइटी का और वो प्लॉट का कोई संबंध नहीं है. वो प्लॉट के अंदर कोई रोड नहीं, कहीं नहीं.
महानगरपालिका के डीपी प्लान में भी रोड नहीं है। नहीं ऐसा वैसे महानगर पालिका का 40 फीट का रोड गए वो लोगों का कहना था। महानगरपालिका में कोई डीपी प्लान में 40 फीट का रोड नहीं है। अभी नए प्लान में आएगा? नहीं सर, कोई प्लान में नहीं आया। पुराने प्लान में था क्या नहीं था, पर नए प्लान में भी कोई नहीं है। अभी जो लेआउट डाले हुआ था आपने वो कितने फीट का रोड है? हाँ, सामने 15 फीट का रोड है। अच्छा, वो शकील पाटिल सामने डाले हुआ रोड है 15 फीट का पूरा, उसमें से मैंने प्लॉट खरीदी करी थी। अभी वो लोगों ने जो काम चल रहा पुलिस स्टेशन में गए थे, काम रुकाए उन्होंने, तो आपकी क्या भूमिका रही है इसमें? अभी हमने प्लॉट बेचा था, प्लॉट मालिक जिस प्लॉट का है उसको हम साथ दे रहे, भाई तेरे को प्लॉट खरीदी करके दिया, तेरे को जो जो पेपर लग रहे मेरे से वो लेके जा और काम कर। बस वो लोगों का कहना है वैसे 20 फीट का रास्ता छोड़ो, वो लोगों को बलजबरी आना दिख रही है, बलजबरी लूटमार करके बलजबरी प्लॉट लेना। सामने सोसाइटी का जहाँ तक काम चालू है वहां तक उन्होंने उनका सोसाइटी का रोड बनाया हुआ है। अब सोसाइटी उनको कुछ लिप कर सकती है तो आइए नहीं, पता नहीं मेरे को। अभी इसमें 20 का रास्ता क्या है फिर? अगर ये वाद विवाद मिटाना है तो क्या करेंगे आप? अभी सोसाइटी वो लोग अपन उनके क्या क्या मसला है, उनकी क्या भूमिका है, वो भूमिका पे रहेंगे। आपने कौन से गट में तुम्हारी प्लॉटिंग थी? गट नंबर 150 में। क्या गारखेड़ा गए? गारखेड़ा। अच्छा, आपका नाम? हाँ, प्रसाद जैन। नाही आंदोलन चालू आहे आमचं। एक मिनिट, प्रश्न विचारतो श्री स्वामी समर्थ नगरामध्ये जे आज रस्त्यासाठी आंदोलन करण्यात आलं, तुमच्या प्रमुख मागणी काय होती नेमकं अशा संदर्भात तुम्ही? हे समोरून दिशा स्वराज सोसायटी आहे, त्याच्यानंतर पाठीमागच्या एरियांना आम्हाला इथून कुठेही एक पण रस्ता दिलेला नाही। सोसायटीवाले सांगतात आम्ही इथपर्यंत रस्ता दिलोय, आणि हे प्रायव्हेट बाळू शेठ म्हणून, बाळू जैन म्हणून आहेत, त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, आणि ते म्हणजे आम्ही इथून देणार नाही जागा, तर आम्ही जायचं कुठं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पब्लिक त्याच्यासाठी बाहेर आले, हे पूर्णपणे अनलिगली काम चालू आहे। हे डीपी रोड आहे 40 फुटाचा, तर इथं पूर्ण अनलिगली काम चालू आहे, आणि कब्जे ज्याची धतिंगिरी चालते, ज्याच्याकडे पैसा आहे त्याचंच काम चालू आहे। तुम्ही या संदर्भात महानगरपालिकेला काही निवेदन वगैरे दिलेलं आहे, या जागेवर स्टे वर आलेला आहे, आणि त्याच्यानंतर हे सोसायटीचं इथून पुढे जागा आहे। पाठीमागं भारतनगर यांना कुठूनच रस्ता नाही, मोठी गाडी जायला नाही, कंटेनर जात नाही, अथवा टँकर पण जात नाही, एवढी परिस्थिती बेकार आहे। आणि हे समोर काम चालू आहे, ते धतिंगिरी चालू आहे, सगळे कब्जा। महानगरपालिकेचे अधिकारी आलेले आहेत, दाखवले तुम्ही 40 फीट? हा, दाखवलेले आहेत। नंतर हे आमचे सहकारी, त्याच्यानंतर आमची एकच मागणी फक्त कसं की आम्हाला यायला रोड पाहिजे। आमचे शाळेतले विद्यार्थी हे मुलं, हे लहान लहान मुलं चिखला बांधून आम्ही कसं जायचंय? हो, पाठीमागं मोठी शाळा गेलेली आहे शकील पटेलनी, तिथं व्हॅन जायला जागा नाही, मोटरसायकल जात नाही, तर शाळा कुणी बेसवर केलेली त्यांनी। पाठीमागे अँब्युलन्स जात नाही, इमर्जन्सी कुठलंच काहीच नाही। एखादं कोणी बिमार पडलं काही झालं तर कुठलं डिलिव्हरीसाठी पेशंट घेऊन जायचं म्हणलं तरी अब्दुल सत्तार, शकील पटेलची होती, आता शकील पटेलची होती, अब्दुल सत्तारने घेतली। तिथं व्हॅन पण जायला जागा नाही, पार्किंगला जागा नाही शाळेला, मग शाळा कुण्या बेसवर चालू केली त्यांनी? मग त्यांनीच प्लॉट विकले आणि त्यांनीच कब्जेदारी केली, आणि आता राहिले रस्त्यातले। प्रशासनाला ही नम्र विनंती आहे की आता छत्रपती संभाजीनगर इथे रोड मोकळे करायला एवढ्या अधिकृत याचं चालू पूर्ण याच्यावर चालू आहे, तर इथले रोडाचे श्वास मोकळे करा, वाटल्यास काही आमचे वट्टे बिट्टे जायचे ते सुद्धा मोकळे करा, की त्याने करून कुठेतरी आपला छत्रपती संभाजीनगर चांगलं दिसायला पाहिजे ना, काहीतरी यायला जायला जर रस्ते नसतील। वार्डामध्ये एवढा मोठा प्रश्न बिकट असताना इथं लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक दिसत नाही। स्वामी समर्थ नगरातील नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत, हा जो रस्त्यासाठी जो संघर्ष चालू आहे याच्या मागे काय? एक 10-12 वर्षापूर्वीचा जर भाग बघितला तर ह्या वस्तीमध्ये अतिक्रमण झालेलं आहे। जे गुंड लोक आहे, जे पैसेवाले लोक आहे किंवा दमदाटी करून हा जो रस्ता होता हा त्यांनी हडप केलेला आहे, आणि त्याच्यावर प्लॉटिंग टाकून हा विकून टाकलेला आहे। हे नागरिक जवळजवळ 25-30 वर्ष इथं राहत आहे। या 2013 मध्ये याच्यावर स्टे पण सुद्धा आलेला आहे, पण स्टे असून सुद्धा ते पैशाच्या जोरावर किंवा हिमतीच्या जोरावर हे प्लॉट विकून टाकताय, विकून टाकून जनतेला त्रास देत आहे। ह्या लोकांची मागणी ही एवढीच आहे की आम्हाला 2 रस्ते द्या, एक डीपी जवळचा द्या किंवा तिकडून द्या, जेणेकरून आमचे मुलं बाळ आम्हाला सोयीस्कर जाण्यासाठी योग्य मार्ग राहील, पण हे लोक ऐकत नाही। महानगरपालिका प्रशासनात काय भूमिका घेणार तुम्ही? पण नाही, आता सध्या मी वावळे साहेबांना फोन लावला, वावळे साहेब मीटिंग मध्ये
सोनवणे मॅडमला फोन लावला, त्या पण मीटिंग मध्ये आम्ही स्टेची ऑर्डर, कॉफी, त्यांना केलेला अर्ज हा त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्यांना स्टे आणायला लावतोय. आता इथं काम चालू आहे रस्त्यामध्ये हा. नगरपालिके लोक आलेले आहे, ते पेपर घेऊन नगरपालिकेत जात आहे आणि त्याच्यावर ऍक्शन घेत आहे. आपल्या तुमच्या वस्तीच्या लोकांची काय भूमिका असणार आहे? लोकांची भूमिका काम बंद करणे. लोकांची भूमिका एवढीच की हे काम थांबवायला पाहिजेत आणि नगरपालिकेने एक रस्ता तरी आम्हाला द्यायला पाहिजे. आपलं नाव? नगरसेवक आत्माराम पवार, माझे नगरसेवक. दिशा सोसायटी आहे, आम्हाला रस्ता कुठून देत नाही. रस्ता बिलकुल नाही, गाडी बंद. रस्ता आमच्या हक्काचा. रस्ता पाहिजे, काम बंद, आंदोलन करणार आहे.